वा 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 वा
आता मी हरेशला सांगते एक गाणी गायला. थँक्यू बेला. नादू महानुरांच्या काही गीतरचना तू आता सादर केल्यास आणि महानुरांची आणखी एक फार सुंदर कविता आहे. या नभाने या भुईला दान द्यावे आणि या माती तुम्ही चैतन्य गावे. कोणती पुण्ये अशी येती फळाला जोडणाऱ्याला चांदणे जखडून जाणे. किती सुंदर लिहिलं. काही ऋणानुबंध असेच असतात लोक, जोडणाऱ्याला चांदण्याचे असतात आणि तसंच एका मित्राला दुसऱ्या मित्रासाठी सुद्धा असतात. बारामतीत आहोत आणि कविवर्य नादू महानोर आणि आदरणीय सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा फार घट्ट ऋणानुबंध होता. आज ही मेळी आपण सादर केली आणि कुठेतरी त्या मैत्रीच्या बंधाला, त्या आठवणींना, त्या स्मृतींना आपण या गीतरचना समर्पित केल्या. आणि काय की शरीर रूपाने जरी ते नसले तरी कायम आपल्याबरोबर सुंदर गाण्यांच्या माध्यमातून ते सदैव असणार. महानवरांच्या गाण्यांमध्ये ना कायम आभाळ, भरला आभाळ किंवा पाऊस सारखाच येत राहिला. एकदा इंदिरा संतांच्या एका कवितेमध्ये आभाळ आणि आकाश असे पाठोपाठ पुढच्या मागच्या ओळींमध्ये शब्द आले होते. एकदा मी विचारलं की हे काय इंदिराबाई, आकाश आणि आभाळ एकच तर अर्थ आहे? यावर त्यांनी सांगितलं नाही, जे निरभ्र असतं ते आकाश आणि जे भरलेलं असतं ते आभाळ. छोटासा फरक आहे. आणि आता आभाळ भरलेलं आहे आणि पावसाच्या सरींची सुद्धा यानंतर चालू आहे. कारण पुढची रचना जी आहे ती कधी तू रिमझिम सरणारी बरसात अशी आहे. आवडेल का ऐकायला?